आणि प्रत्येक कंट्रीक एक दादा खासदाराची एक ताका अध्यक्ष इन्चार्ज आणि बाकीचे मेंबर असे ऑल पार्टी डेलिगेशन ऑल पार्टीचे खासदारांच्यो वेगवेगळे कमिटी केले वेगवेगळे स्टेटीक आणि त्याच्या भितर म्हाका जें आसा एक हांव गॅस समजता की युक्रेन जे कंट्री आसा त्यांच्या बरोबर रिलेशन दवरपाक लागून म्हजें नांव त्यांच्या भितर नॉमिनेट केल्लें आसा सगळ्या हातूंतल्यान एक दादा खासदाराची एक टीम आसा आणि त्यामुळे वी आर पॉलिटिकली थंयचे इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह आणि आमच्या देशातले सो विल बी इंटरॅक्टींग आमी मेळप उलोवप आमी थंय वचप ते हांगा येवप अशा पद्दतीचे देश म्हणजे अमेरिके बरोबर आसा दुबय आसा सगळ्या स्टेटी भितर साडे 60 कंट्री वेगवेगळ्यो जगांतल्यो त्यांचे कडेन इंटरनॅशनल रिलेशन दवरपाकूय एक केलें त्यामुळे एक येणाऱ्या दिसांनी एक बरें वातावरण हे देशभरा भितर जावपाक तांचो एक प्रयत्न आसा आणि त्यामुळे एकूण अशा पद्दतीचो नेहाळ हो ह्या पार्लिमेंट सेशना भितर जाला आनी हांवें ठरयलें की हांव खासदार जाल्या नंतर हांवें ठरयलें की प्रत्येक विशय जो आसा ह्या संदर्भातलो तो तुमच्या पर्यंत पावचो आणि तुमच्या माध्यमांतल्यान लोकां पर्यंत पावचो म्हणून आज ही खास प्रेस कॉन्फरन्स हांगा आपली सगळे हे जे आतां इराण अमेरिका इज्रायल जे वॉर जालां आनी हे जर अशें चालू उरत जाल्यार हेजो भारताचेर फुडें कितें परिणाम जावं शकता? कशें जाता की डेफिनेटली परिणाम जो आसा तो ते जग बऱ्या भितर जाता तरी पण म्हाका दिसता की आमच्या सरकारान नरेंद्र मोदीजीन त्याची एक्सायज ड्युटी जी आसा ती ताची कमी केली जेणे करून लोकांक चड त्रास जावंक जायना पूण हें कंटिन्यू उरलें जाल्यार म्हणून तर ताणें ऑल सगळ्या चीफ मिनिस्टरांची मिटींग केली सगळ्या पॉलिटिकल पार्टींकूय सांगलें की ह्या वेळाचेर आमी एक्ट जावंक जाय पॉलिटिकल राजकारण हें मागीर करूया पण आमी कारण हो विशय तेंची झगडी पेटोवपाचें काम आमी करूना आमकां तें हें ना आनी त्यामुळे मोदीजीचें जें इंटरनॅशनल रिलेशन आसा त्या आदाराचेर आमकां थंयच्यान जें कारण कशें आसा की पेट्रोल गॅस हें आमचे कडेन मटेरियल हें ना आमकां भायलींच हाडचें पडटा थंयच्यान रो हाडून तें तयार करतात पेट्रोल गॅसूय हाडचें पडटा आणि त्यामुळे ती हाडपाक लागून बोटी एक्सेस मेळचो पण कांय कंट्री कडेन तेंचें जें बरें रिलेशन आसल्या कारणान तें कांय आमकां उलोवप जाता त्यामुळे तसो कुकींग घरगुती गॅस जो आसा तो खंयची टंचाई जावची न्ही हें तांच्यांनी करून आज तें आमचें सुरळीत आसा पण तूं म्हणटा तशें की ज्या वेळाचेर अशें वॉर जाता ताचो एका देशा बरोबर सगळ्यांक फुडें जगभरा भितर आज तेचो डेफिनेटली त्रास जो आसा तो डेफिनेटली जाता आसा पण सरकाराचो प्रयत्न आसा आमी तातूंतल्यान कशें भायर सरतले कारण कितें आसा बाकी सगळ्या गोश्टी जाता गॅस हो आमचे कडेन ना सो वी हॅव टू डिपेंड ऑन अदर्स त्याच कंट्रीक आनी तांच्याच कडेन तर हें सगळें सुरू आसा आनी त्यामुळे सरकाराचें एक आपल्या बऱ्या गूड रिलेशनाचेर तांचे कडच्यान हाडपाक लागून गॅस बोटींतल्यान हो सरकाराचो प्रयत्न आसा हो जो किसान सन्मान निधी आसा पळय ती लोकांक मेळटले खूब जाणांचें कितें आसा की इन्व्हेंटरी केल्ली नासता की बापायच्या नांवार आसा भुरग्यांक थंयच तेंच्यांनी तें कितें केलां की भुरग्यांच्या नांवार कॅन्सल केलें तेंच्यांनी कित्याक जो पर्यंत तेंच्या नांवार शेत जायना तो मेरेन ते म्हणटा की तुमकां मेळना तें आनी हो विशय कित्याक तेंच्यांनी फाटल्या वर्सा 4,000 सुमार शेतकाऱ्यांक कट केले भितरले म्हणजे हेंच करून उडयलें तेंच्यांनी कटूच करून उडयलें सगळें म्हणून ह्या खातीर कित्याक चडशीं आतां भाटकाराच्या नांवार आसा टॅनंट करता तांकां तेच म्हणून तें म्हणून आमचो आमी हें आसा मागणी कारण कितें आसा जी स्कीम गोंयचें सरकार लोकांक शेतकऱ्यांक दिता पळय त्या पद्दतीची स्किमी केंद्र सरकारान आमकां दिवचे म्हणजे गोंयचें सरकार टॅनंट लँड आसत जाल्यार म्हाका दिसता दिता हांव एक्झॅक्ट नको पूण म्हज्या अंदाजान दिता पण ती जर दिता जाल्यार त्या पद्दतीचो हें घेवन पण कितें आसा थंय थोडोसो बदल ना दिनान ते जो पर्यंत तुज्या नांवार ना तो मेरेन दिनात गोंयची स्कीम दिना म्हणटा तूं ना कित्याक आसले दिल्ले तेंच्यांनी स्टार्टींग दिल्ले पूण कॅन्सल केले पीएम किसान सन्मान निधी हो गोंयचो न्ही तो केंद्राचो हय म्हजो विशय आसा तो केंद्रांतली स्कीम ही जी आसा की टॅलंट सुद्दां जर आसत जाल्यार मेळूं जाय पूण म्हज्या अंदाजान कारण आमच्या गोंयांत 1,000 शेतकऱ्यांक मेळटा पूण गोंयच्यो स्किमी ज्यो आसा सरकाराच्यो शेती संदर्भांत त्यो खूब लोकांक मेळटा त्यामुळे त्याची कनेक्टिविटी कितें आसा ही ह्या संदर्भांतलें हें करून ती चवकशी करत तो मेळचो अशा पद्दतीन कित्याक तेंच्यांनी कॅन्सल केले ते हांव उलयतां हांगाल्यान कितें जें आसा तें प्रूफ घेवन कारण त्या संदर्भांतलें आमकां आमचो माननीय मुख्यमंत्री ह्या संदर्भांतली पुरेपूर तेंचें लक्ष आसा आनी म्हाका दिसता बरेच केसीस ज्यो आसा अशा पद्दतीन इमिजिएटली आमी तातूंतय कांय आमच्या
पोलीस डिपार्टमेंटाकूय तेंचे अभिनंदन करूया. कांय गोष्टी इमिडिएटली ताचो सुडावो जो आसा सुटावो तोय आमचें सरकार करत पुलीस डिपार्टमेंट करता आनी त्यामुळे पूर्णपणे आमच्या मुख्यमंत्री ताचें लक्ष आसा ते करता. तेचेर हांव आनी हाजो म्हजो रोल आसा आमी पूर्णपणे सरकार प्रयत्नशील आसा आनी करता. तर एम्समध्येच सांगतो एम्स तू तिकडे जर लोकांची परिस्थिती बघितली तर अक्षरशः लोक झोपलेली असतात आणि तिकडे कन्सल्टंट जे असतात मेन डॉक्टर ते सामान्य माणसाला भेटतच नाही. ॲटलिस्ट गोवा मेडिकल कॉलेजमध्ये आपल्या देशामध्ये ज्या तऱ्हेचं ट्रीटमेंट या गोव्यामध्ये गव्हर्नमेंट हॉस्पिटल मिळतात असा साधारण प्रायव्हेट हॉस्पिटलसुद्धा बाहेर भेटत नाही आणि फ्री ऑफ कॉस्ट. ओनली थिंग दॅट त्याच्याकडे दयानंद दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजनेचं कार्ड असलं तर तो फ्री ऑफ होत आहे. एखादा बाहेर चालत आणि डेव्हल टू पे बिकॉज इट इज नॉट हे त्याने तो आपलं कार्ड दाखवायला पाहिजे किंवा आयुष्यमान कार्ड जे असेल ते. पण इकडचं आपलं कार्डिओलॉजी डिपार्टमेंट बरीचशी इकडची गोव्यामध्ये प्रायव्हेट हॉस्पिटल बंद करावे लागली कारण त्यांना पेशंट नाही. कारण प्रत्येक लोक प्रिफर कुठे करतात फर्स्ट इज इन गोवा मेडिकल. आपल्या ह्याच्यामध्ये म्हणजे डायबेटिकसाठी असेल याच्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट इन्सुलिनपासून इन्सुलिन पाहण्यासाठी लागणारी ती हे आहे ना ते पण फ्री ऑफ कॉस्ट येतात. आणि त्यामुळे गोव्यामध्ये याचं डायबेटिक आणि प्लस केंद्र सरकारनं एखाद्याला वाटत असेल की आपल्याला स्वस्तात ही सगळी हे पाहिजे तर जनऔषधी केंद्र म्हणून जे आहे ती आपल्या म्हापशामध्ये पण आहे गोव्याच्या राजीव हॉस्पिटलमध्ये. म्हणजे डायबेटिकची एक स्ट्रिप्स त्यामुळे 10ची स्ट्रिप जर प्रायव्हेट ह्याच्यामध्ये जर जाऊन घेतली तर त्याला 50 रुपये जर घेत असेल तर तिकडे तुम्हाला ती 10 ते 15 रुपयामध्ये भेटतात. माझा प्रश्न असा होता की जो आता तू खर्च करतात पण भारतीय जनता पार्टीची एक व्यवस्था संघटन म्हणून बरी लागलेली असं आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हे स्वतः ते लक्ष घालून असतात. आमचे मंत्री आमदार सगळे होतात आणि खास करून आम्ही जरी गेले सगळे असं त्याला ते वातावरण पण त्यांचे कार्यकर्ते स्थानिक नगरसेवक नगराध्यक्ष हे सगळे पूर्णपणे काम करतात आणि ज्या तऱ्हेचा उत्साह जर पाहिला असत वेगवेगळ्या येत असतात. कालही आमचो एक कावन्सिलर आमचो अध्यक्ष दामोबाब नायक हे त्यांना काल त्यांच्याबरोबर ते प्रचारात काल आयले जातात आणि त्यामुळे डे बाय डे आमचो प्रचार हे जे आसा ते वाढत आसा आणि 9 तारीख जे इलेक्शन जाता तेका पूर्ण विश्वास आसा. ज्या तरेन प्रचार आसा ज्या तरेन मुख्यमंत्री थंय प्रत्येक वेगवेगळे थंय वचून मेळटात आणि लोकां कडेन उलयतात उत्साह लोकांमध्ये दिसता आणि त्यामुळे पूर्णपणे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रितेश रवी नायक हे 9 तारीख निवडणूक जातली त्याच्या भितर फोंड्याचे सगळे नागरीक मतदार तांकां भरभरून मतां दितले आणि भारतीय जनता पार्टीचो उमेदवार हो फोंडा मतदारसंघ बाय इलेक्शनात निवडले.